हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे तुम्हाला मी फिलबाही कशा पद्धतीने बनवायची हेचं तुम्हाला मी कटिंग आणि टेचिंग दाखवणार आहे। तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी फिलबाही ही दिसत आहे ब्लाउजला। तर हे ब्लाउज आता कशा पद्धतीने बाही कटिंग करायची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर इथे बघू शकता मी काय केलेले आहे 14 इंचाचे भाग कटिंग करून घेतलेले आहेत दोन। हे साडीच्या कपड्यापासून आहे आणि मगाचा जो मेन कलर आहे तो ब्लाउज पीस आहे। तर ब्लाउज पीस आपला एवढा मोठा येत नाही, त्यासाठी हे दोन आपल्याला अशा पद्धतीने कापड लागणार आहे साडीमधले 14 इंचाचे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, अशा पद्धतीने मी जशी ते घडी घातलेली आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने अशी तुम्ही घडी घालून घ्या। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 7 इंचाचं बरोबर घडीच्या कोण्यावरून असा स्टेप लावून क्रॉसिंगमध्ये 7 इंचाचा आपल्याला काय करायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे। जसं मी ते करत आहे आखून घेत आहे 7 इंचाचं, इथे बघू शकता तुमच्या लक्षात आलंच असेल त्या पद्धतीने तुम्ही पण आखून घ्यायचं आहे। आखून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। इथे खालच्या बाजूला थोडंसं साडीवरचा कपडा असल्यामुळं पटकन दिसून येत नाही आहे त्याच्यावरून की कशा पद्धतीने आखलेलं आहे, पण आपला जो गोल शेप टाईप असतो ना त्या पद्धतीने। त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे 1.5 इंचाचा इथं पण आकार असा कोण्यातून घ्यायचा आहे, तो मुंड्याच्या आकारासाठी आपल्याला असणार आहे। तर इथे बघू शकता मी असा गोलच आखलेला आहे, त्याच पद्धतीने खालची जी बाजू आहे ती पण गोलच आखायची आहे। आता इथे बघू शकता मी जसा आकार इथं गोल दिलेला आहे त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घेतलेलं आहे। कटिंग केल्यानंतर ह्यो जो राहिलेला कपडा आहे तो साईडला काढायचा आणि ह्यो जो आकार आपला आहे इथे मी ओपन करून दाखवते तुम्हाला। बघू शकता अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा। एक बाजू कुठलीही तुम्ही घेऊ शकता, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे आधीवरती पिना लावायचे आहेत। पिना का लावायचे आहेत की जेणेकरून शनी कपडा हलू नये किंवा इकडे तिकडे होऊ नये यासाठी पिना लावून घेऊ शकता तुम्ही, कारण साडीचा हा कपडा एकदम नाजूक असतो त्याच्यामुळं त्याला थोडं एकदम हलक्या हातानंच तुम्ही हे करू शकता। तर ही कुठल्या साईडली जी बाजू आहे एक साईड तुम्ही कुठली पण घेऊ शकता आणि आपल्याला काय करायचं आहे पावणा एक इंचानं असा आकार द्यायचा आहे। त्यानंतर इथे जे 1.5 इंच घेतलेलं आहे तिथं आपल्याला अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे। जसा इथे मी दिलेला आहे त्या पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग केल्यामुळं काय होणार आहे आपल्याला मुंड्याकडची बाजू कुठली हे लक्षात येण्यासाठी ती बाजू आपल्याला एक साईड कमी करून घ्यायची आहे, त्यासाठी मी ते आकार देऊन कट केलेला आहे। तर इथे बघू शकता मी आतल्या साईडून पण अर्धा इंच कमी केलेलं आहे। अर्धा इंच कमी केल्यानंतर इथं ही मुंड्याला कुठली साईडची बाजू येणार फिटिंग कुठची साईड आपली, त्याच्यामुळे मी तिथे कटिंग करून घेतलेलं आहे। आता ह्या पिना काढल्यानंतर आता मी इथे तुम्हाला ओपन करून दाखवते, एकदम गोल आकार दिसला पाहिजे आपल्याला, त्यासाठी मी थोडंसं कपडा एक्स्ट्रा होता तो साईडचा कट केला। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हा गोल आकार आहे। तर ह्या गोल आकार कुठल्या साईडला आपल्याला काय करायचं आहे पिको करून घ्यायचं आहे। तर मी इथं आता घेत आहे पिको करून शनी। तर आपलं पिको करून झालेलं आहे साईडच्या बाजूला पूर्ण प्रॉपर। शक्यतो साडीचा कपडा असल्यानंतर तुम्ही पिकोच करून घ्या, कारण तो कापड कसं होतं ज्यावेळेला आपण शिलाई काम केलं बारीक एकदम तरी पण तो कसा आकासल्यागत होणार, त्यासाठी करू नका। तर आपल्याला ह्या मेन ज्या साध्या बाह्या असतात नेहमी कटिंग करतो आपण ब्लाऊजसाठी त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आणि एक व पुढं अर्धा इंच एक मागं आपल्या साईडला जशी नेहमी आपण ब्लाऊजला बाह्या कटिंग करतो त्या पद्धतीने कटिंग करून घ्या। आणि इथे मी आता पाव इंचाने शिलाई काम करत आहे। शिलाई काम पाव इंचाने कुठली साईड आहे ती शिलाई काम करून घ्या पाव इंचाने। शिलाई काम केल्यानंतर आपल्याला पलटायच्या आहेत ह्या बाह्या। तर मी इथे एकच बाहीचं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यासाठी एकच मी इथे बाही दाखवणार आहे। तर आतमध्ये ती बाही अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे, जशी ते मी फोल्ड करत आहे त्या पद्धतीने। तर ह्या बाहीचा खूप ट्रेंड चालू आहे सध्या, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही बाही कशी वाटली। अगदी साधी सिंपल घरातल्या बाहीवरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून शनी तुम्ही घरच्या घरीही शिकू शकता अगदी सिंपल साडीवरती आधी ट्रायलसाठी नवीन शिकत असाल तर खूप सुंदर आणि छान दिसते। आता सध्या ट्रेंड चालू आहे या ब्लाऊज स्लीवचा। जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने आपली ही साधी बाही जॉईंट करून आतमध्ये घ्यायचे आणि राहिलेलं कापड एक्स्ट्रा आहे ते कट करायचं आहे।
तर ह्या बाहीचं आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे। बघू शकता इथे मी मध्य काढून घेऊन तिथं काय केलेलं आहे, सेंटर तयार केलेलं आहे। तुम्हाला जर ही बाहीवरतीच हे जॉईंट करायचं असेल तर उलट सुलट बघून तुम्ही अशा पद्धतीने इथे जॉईंट करू शकता। तर मी काय करणार आहे, इथं अशा पद्धतीने नाही, अशा पद्धतीने तुम्ही जॉईंट पण सगळे बाही अशा पद्धतीने जॉईंट करून नंतर तुम्ही ब्लाऊज पिसाला लावू शकताय। जर तसं नसेल करायचं तुम्हाला तर मी ते एक ट्रिक्स दाखवत आहे, ती बघा। तुम्ही त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता। तर इथं आपला जो ब्लाऊज आहे ते मी बाकी पूर्ण रेडी केलेला आहे। आपल्याला आधी काय करायचं आहे, मी जी साडीपासून ही स्लूज कट केल्या, फिल स्लूज, ती आपल्याला काय करायची आहे, आधी करती ही इथं अशा पद्धतीने बघू शकता मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि आपल्याला जॉईंट करायचे। कमीत कमी अर्धा इंच आपला कापड गेलं पाहिजे जॉईनिंगमध्ये, जेणेकरून नंतर बाही घातल्यानंतर उसवू नये किंवा शिलाई। तर आपण ह्या अशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई काम करायचं आहे। आधी करते आपल्याला ही बाही शिवून घ्यायची आहे, म्हणजे जी साडीपासून आपण कट केलेली आहे फिल बाही, ती कट तुम्ही आधी करती करू शकता। आता बघू शकता इथे अशा पद्धतीने। तुम्हाला जर अस्तर नसेल वापरायचं तर नको वापरूसा, अशा पद्धतीने जरी तुम्ही ठेवलीसा ही बाही तरी खूप सुंदर आणि छान दिसते। तर मी ते वापरणार आहे अस्तर, कारण आपल्याला जे लोक गावी राहतात त्यांना वगैरे अस्तरचा खूप गरज असते। तुम्ही जर मुंबईच्या ठिकाणी वगैरे असाल तर बिना अस्तरची खूप सुंदर बाही दिसते, ती तसंही ठेवू शकता तुम्ही। तर ही जी दुसरी बाही आहे ती आतल्या साईडून उलट्या बाजूने लावली गेलेली आहे, बघू शकता। आतनं जे मी लावून घेतली होती मगाशी ती बाही, त्या पद्धतीनं त्याच्यावरतीच ठेवून मी अशी आतल्या साईडून व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून शनी दिसता वेळी छान दिसेल। आणि तुमची बाही जी आहे ती बरोबर आपल्या वरच्या फिलच्या बाहीच्या आतल्या साईडलाच हवी। बाही मेन म्हणजे साधी अस्तरची आहे ती मोठी आणि वरची बाजू जी आहे ती छोटी, असं व्हायला नको, बरोबर समान दिसून दे दिसता वेळेस। तर मी अशा पद्धतीनं बाही दोन्ही पण जॉईंट केलेल्या आहेत। दोन्ही बाह्या जॉईंट करून मी इथे आता करत आहे फिटिंग। तर फिटिंग करता वेळी डायरेक्ट आतूनच करा, ह्याला कवर शिलाई घालू नका, कारण काय होणार, कवर शिलाई जर तुम्ही घातली तर ह्याचा एकच प्रॉब्लेम येऊ शकतो की ज्या ठिकाणी आपण फिटिंग करणार आहे बाहीमध्ये तर तिथं ते कापड घावू शकतं। कापड घावल्यामुळं खूप प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यासाठी तुम्ही अजिबात इथे हे करू नका, कवर शिलाई घालू नका। इथे मी जसे आतून डायरेक्टच फिटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने फिटिंग करा। जे काही तुमची साईज असेल, प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते फिटिंगची। तर कमेंटमध्ये सांगा ही बाही कशी वाटली तुम्हाला। मी दोन्ही साईडून आता फिटिंग करून घेत आहे। बाहीचं जे आपलं मेन फिटिंग आहे त्याच्यापेक्षा थोडीशी लूज ठेवायची बाही, जेणेकरून घातल्यानंतर कस्टमरनं छान दिसावी। थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल। चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही बाही। तर मी इकडल्या साईडला पण फिटिंग करून घेत आहे। तर मग आपलं फिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक बाहीचा कशा पद्धतीने आहे ते दाखवणार आहे। इथे बघू शकता आता आपलं फिटिंग झालेलं आहे आणि बघू शकता बाही कशी आहे दोन्ही साईडून। मगाशी मी तुम्हाला घातलेली ही बाही दाखवलेली आहे टॅचूला कशा पद्धतीने। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।